नमस्कार. काल महेश बालदी यांचं अत्यंत खालच्या दर्जाचं भाषण ऐकलं. ते म्हणाले उरणमध्ये नदी, जे काही कचरा असेल, तलाव असेल, ट्रॅफिक असेल, याचे व्हिडिओ करून प्रश्न सुटत नाहीत. तर तुमचा नाकर्तेपणा दाखवण्यासाठी तुम्ही 8 वर्षात काय कामं केलीत हे दाखवण्यासाठीचे ते व्हिडिओ आहेत. आणि तुम्ही मला सांगता दिसेल त्याच्या पाया पडते. दिसेल त्याच्या पाया पडणं आणि वृद्ध लोकांच्या पाया पडणं हे माझे संस्कार आई वडिलांनी दिलेले आहेत. ते तुमच्याकडे कदाचित नसतील, कारण तुमच्याकडे अरेरावी आणि उर्मटपणा भरलेला आहे. त्यामुळे तुम्हाला लोकांच्या पाया पडावं वाटत नसेल. पण मी आज इलेक्शनला उभी राहिलो म्हणून नाही, पण जेव्हा जेव्हा लोक दिसतात तेव्हा तेव्हा त्यांना नतमस्तक होणं हे माझं संस्कार आहे. इलेक्शन लागल्याच्या नंतर जो काही फार कालावधी कमीचा आहे, सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे त्या माध्यमातून मी लोकांना तुमचा नाकारतेपणा दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. तुम्ही जे केलंय त्यावर बोला. उरणमध्ये काय केलंय ते बोला. आज उरणमध्ये एकही समस्या सुटलेली नाहीये. गटाराचे प्रश्न तसेच आहे, ट्रॅफिकचा तसाच आहे, साफसफाई होत नाही आणि उरणकर कचरा करणार आणि उरणकरच काढणार. हे बेजबाबदारपणे एका आमदारांनी बोलू नये. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमची नालस्ती होत आहे, याचा विचार करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला व्हिजिटर बोलता. तर ज्या बिल्डिंगमध्ये तुमचं ऑफिस आहे ना, त्या बिल्डिंगमध्ये माझं घर आहे आणि माझी सासू आणि माझी आई उपचारासाठी त्या घरी असते, म्हणून मला कधी कधी जावं लागतं. पण त्यापेक्षा जास्त वेळ मी उरणमध्ये असते आणि माझ्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही त्या ऑफिसमध्ये असता पैसे कमवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही माझ्यावर बोलूच नाही. तुमच्या आजूबाजूला ते चेले चपाटे असतात, ते माझे भाऊबंद आहेत. त्यामुळे कधी कधी ते कामासाठी माझ्यासाठी येत असतात. जेव्हा तुमच्याकडून कामं होत नाही तेव्हा त्यावेळेस मी त्यांना कुठला पक्ष आहे नाही आहे तो बघत नाही, त्यांचं काम सरसकट करतो. त्यामुळे कामाची मला गोष्टी तुम्ही शिकवू नका. सत्तेत नसलो तरी विरोधक आहोत, आम्ही विरोधी पक्ष आहोत. त्यामुळे आमची कामं होतील. आम्हाला कामं करण्यासाठी सत्तेची गरज नाही. तुमची सत्ता असून तुम्ही काय केलं? तुमची सत्ता असून तुम्ही काही केलं नाही. एक. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे व्हिडिओ मी बनवणार आणि बनवत राहणार, तो माझा अधिकार आहे. अजून तुम्ही मला काल बोललात की या ठिकाणी मी पैसे कमवण्यासाठी इलेक्शनमध्ये उभी राहिले. तो धंदा तुमचा आहे, माझा नाही. पैसे कमवण्यासाठी मी इलेक्शन उभी राहिलो नाही. मी इलेक्शनमध्ये जे काय पैसे लागतील ते पदरचे टाके. एक. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला बोललात की पैसे कोणाकडे पैसे मागितले असतील तर त्याचा एक पुरावा, सिंगल पुरावा दाखवलात तर मी इलेक्शन मधून माघार घेईन. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पैसे येतात, तुम्हाला हप्ते येतात, आम्हाला नाही. हप्ते घेण्याची सवय महेश बालदी तुम्हाला आणि तुमच्या लोकांना आहे, आम्हाला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला सांगितलं की एक सिंगल मत मी मागते, तर सिंगल मत मागितल्याचा एक तरी फोन मी एकाला केला असेल तर त्याचा पुरावा तुम्ही द्यावा. बेबनाव करणारे आरोप जर तुम्ही माझ्यावर केले तर ते मी सहन करणार नाही. एक. दुसरी गोष्ट म्हणजे रवी भोई, तुमची मानसिकता मला काल दिसली. तुम्हाला फोन केला होता मी जरूर, कारण खोटी बोलणं हे संस्कार माझ्यावर नाही. पण तुम्ही माझ्याशी फोनवर काय बोललात तो व्हिडिओ तुमच्याकडे असेल तर तुम्ही सोशल मीडियावर दाखवावा. आणि तुमच्यासारखे भाऊ मी तुमच्या आजपर्यंत तुमचा आदर करत होतो, कारण तुमच्यावर झालेला अन्याय हा अख्ख्या उरणनी बघितलाय. त्यामुळे माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता. बाजूच्या एका व्यक्तीने प्रवासामध्ये मला फोन लावून दिला आणि तो फोन मी घेतला आणि तुम्हाला सांगितलं, तुम्हाला बोललो की मी निवडणूक तोपर्यंत उमेदवारी माझा म्हणजे सगळ्या उमेदवार जाहीर झाले नव्हते, तेव्हा म्हणाला सहकार्य राहू द्या. तो म्हणाले माझा पक्ष आहे. पण त्यावेळेस तुम्ही काय काय बोललात तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही तुमच्या आमदार साहेबांना दाखवा. आणि हे चल फोन ठेव वगैरे असं काही तुम्ही बोलला नाहीत. हे चल फोन ठेव बोलण्याची भावना गणेकरला कोणाची उरणमध्ये अवकात नाही, एवढं मी सांगते. तुमची अवकात काढत नाही, पण जो कोण तुमच्यापेक्षा अजून तुमचे सहकारी जो कोण असेल तो आरेला कार्य करणार असेल तर त्याच्या छाताडावर नाचायचं काम मी करणार. प्रशांत पाटील साहेबांना तुम्ही बोललात की एक तिचा भाऊ होता तो वर गेला, तर त्याचं मला जास्त दुःख झालेलं आहे की तुम्हाला भाऊ बहीण, बहीण भाऊ या नात्यामधल्या पावित्र्यता कळत नसेल तर तुम्ही बोलूच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीने तुमच्यावर आयुष्यभर मदत केली, तुम्हाला ज्या व्यक्तीने तुम्हाला पहिली रिक्षा घेण्यासाठी मदत केली, ज्या व्यक्तीने तुमच्या पत्नीच्या आजारामध्ये मदत केली, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही वर गेला डायरेक्ट म्हणता.
ते आम्ही कदापि सहन करणार नाही. खबरदार परत जर त्यांच्यावर बोलाल तर. दुसरी गोष्ट म्हणजे मी या इलेक्शनमध्ये विजयी झालोय हे सगळं तुम्ही बोललात म्हणजे तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही निवडणूक एकदम फेअर लढणार आहोत. बोगस मतदान करू देणार नाही. दुबार मतदानाला मतदान करू देणार नाही. आणि या ठिकाणी आम्ही फेअर इलेक्शन लढणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जे काय बोलायचं तुम्ही बोलत राहा, त्याला आम्ही जुमानत नाही. पहिले वार्डातली जाऊन कामं करा. मी वार्डात फिरलोय. कचऱ्याचं प्रचंड मोठं साम्राज्य आहे, गटार आहे. तुमच्यावर जो अन्याय झाला ना, तर शांतपणे बसून बघा. रात्री जेव्हा आपण एकांत स्थळी असता तेव्हा काय काय बडबडता ते लोकांनी क्लिपा काढून ठेवलेल्या आहेत. आमदाराला दाखवल्या ना, तर त्याला बेशुद्ध पडेल तो. तेव्हा लोक तुमच्यासोबत जे सहकारी बसतात ना टिंब करायला, तेव्हा ते व्हिडिओ काढतात तुमचे. तेव्हा तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. तेव्हा बोला. तुमची त्या ठिकाणची मडवी कॉम्प्लेक्स असलेली बिल्डिंग त्याचं तुम्हाला धाक दाखवला जातो म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय. असू द्या. तरी सुद्धा तुम्ही मला बहीण मानत नसलात तरी सुद्धा माझ्या मनामध्ये आगरी, कोळी, कराडी असतील, बौद्ध असतील, या मुस्लिम असतील, सगळ्यांच्या मनामध्ये आहे. या उरणमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती माझा वडीलधारा, भाऊ आणि सहकारी राहील एवढंच सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र.